आता मस्त वडा वाळलेला आहे. आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि वडा काढून घेतलेला आहे आणि चकल्या पण काढून घेतल्या आणि तळून खाल्ल्या. कसं झालं तर आम्हाला काही चकल्या काढल्या पण आणि तळून पण खाल्ल्या, तेवढ्या बाहेर झाल्या त्यांना कुरकुरीत. तर आता मी ना उद्याचे दिवस त्याला वाळवीते 2 दिवस आणि नंतर मग मस्त छान तुमच्या सोबत शेअर करते, तळून दाखवते कसं आहे कशाने. आणि आमच्या दीदीचा उद्या काय आहे, बर्थडे. तर आमच्या दीदीचा वाढदिवस आहे आणि दीदीनं आज तिच्या पप्पा सोबत मार्केटमध्ये गेली होती. तर त्याने मस्त दीदीसाठी ड्रेस आणलेला आहे की नाही, एकदम भारी. तर चला आता ते टरबूज आणलेले पाहू आता कसं आहे. तर टरबूज आणलेले आहे ना, उद्या दीदीचा बर्थडे आहे का नाही दीदी स्पेशल डे, उद्या स्पेशल डे. इथं ठेव रे, मला फोटो काढून दे दादू, फॅमिली ठेवला. टरबूज आणले, कापून नव्हते आणले म्हणून त्याचे हे दिसायचे कडे निघायचे ना, लाल भडक निघलेच नाही. आजचा मस्त लाल टरबूज आहे, एकदम भारी. व्हिडिओ मध्ये एवढे लाल दिसते पण रिअल मध्ये छान भारी दिसते, एकदम लाल भडक आहे. तर चला आता दीदी मस्त कट करणार, सगळं देणार. आता दादा मस्त आता खाऊन बघतोय कसं आहे टरबूज. तर गोड आहे का दीदी? उद्या काय मग बर्थडे स्पेशल डे आहे की नाही. तर चला मग आता हर्षद कट करते. मस्त लाल ब्रक, एक लाल 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 ब्रक, लाल ब्रक टरबूज लाल ब्रक. हर्षूचा पण बर्थडे कधी आहे? 20 मार्चला, पुढच्या आठवड्यात तिचा बर्थडे. आठवड्यात आपला बर्थडे. मागच्या आठवड्यात कोणा झालता? दादूचा. नाही ग, मागच्या आठवड्यात झालता, त्याच्या मागच्या आलता. त्याच्या मागच्या कशा जाता किती दिवस जर झाले, 25 फेब्रुवारी होता. आणि मस्त हर्ष बाप्पा मीठ ना तिथे, हर्ष मीठ टाकून ते गेला एवढं लाल भडक टरबूज आहे ना आजचं. टरबूज आहे एकदम लाल भडक आहे. आता राहील तुम्हाला दाखवते, एवढं छान आहे ना गोड मट्टक. बसा काय घेतलेलं टरबूज खायला. कसं दीदी गोळे तर म्हणून टरबूज आवडत नाही, आज कसं काय खाऊ लागलं तुम्ही? तुम्हाला खरबूज आवडतं ना? टरबूज कोणाला आवडतं? हेल्दी राहतं का? खरबूज राहतं. किती आपलं पोटात बारीकच व्हायला काय काय कापायचं इतकं बारीक त्याला हलचो. आशिष पप्पाने आज मस्त माशी आणली त्यांच्यासाठी, मच्छी. आणि आज मस्त मच्छी करून त्यांना फ्राय करून देणार आहे मी तर काही खात नाही आणि हर्षू खात नाही. दीदी दादू आम्हाला चौघालाही काही कारणामुळे आम्ही खातच नाही, फक्त आशिष पप्पा खाते. मला आवडते, मला वाशी पण आवडती, पण दादा चालत नाही. मम्मीला आवडती, मम्मीला बी खायला चालत नाही. हर्षू चालतच नाही, म्हणजे हर्षू चालत नाही, हर्षूला आवडत नाही. आवडते पण मी ज्याला खातच नाही एवढं का काय चांटर रोज का आपलं पण पाहिजे दोन कांदे झाले का भाकरी? झाले भाकरी. आता गॅस बंद होणार आहे त्याच्यामुळं मग झालेच आहे, असं काही नाही. मग आमच्या गावात आता आपल्या गावात काही गाडी येणं नाही. आणि मेन म्हणजे ना चुलीवर स्वयंपाक करायची मजा वेगळीच आहे. आणि मस्त असं गरम वातावरणामध्ये बाहेर स्वयंपाक करतो, मस्त हवा पण आहे आणि गरमट पण आहे, दोन्ही पण वातावरण झालेलं आहे. आणि आपण गावाकडे म्हणून बरंच आहे, म्हणजे शहरातल्या लोकांना कसं करावं विचार करतेच गोष्ट झालेली आहे. पहिल्यांदा शहरातले लोक हे म्हणून खुश होते की आमच्याकडे गॅस आहे, आता आम्ही लवकर स्वयंपाक जवळपास होतं चुलीपेक्षा पहिल्या काळाच्या. आता वापस तोच काळ येणार आहे. आता पेट्रोलने भेटणार, गॅसने भेटणार, काय माहित बाई. आमचं युद्ध कवर लोक चालतं, कवर लोक
सरकारला काहीतरी करायच लागेल. भाकरी झालेल्या आहे आणि आज करायची मच्छी. तर अंधार झाला, थोडासा अंधार वाटत असेल तर इग्नोर करा, कारण की ना स्वयंपाकाला थोडा उशीर झालेला आज. भाजून घेतलेलं आहे मिरची, 4 कांदे, बजवार, त्यानंतर हरभऱ्याची डाळ आणि आता याच्यात लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून घेईन आता दीदी. आणि मस्त आता मसाला तयार करून आणीन दीदी घरातून. झोपेवरली मच्छी आणलेली आहे बघा हर्षाच्या पप्पानं. आता मस्त अशी माश्या करायच्या, एकच नंबर. पिठाच्या पाण्यात धुते मासे, म्हणजे कसं आहे जो वास असतो ना तो अजिबात येत नाही. पिठाच्या पाण्यात धुतलं तर खरंच चांगलं असतं. आता मी ते स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने एकदा. कांदा लसूण त्याला आता एकदम मस्त ते फ्राय करून घ्यायची मच्छी. चवीनुसार मीठ, इथं मस्त अशी कोशिंबीर, छान असा मस्त सुगंध येतो तो टाकल्याच्या नंतर. दीदी ताटान भाई काढायला. आता थोडासा मसाला टाकून भाजी करून घेते लगेच. मसाला झाली तेवढी त्याला किती झालं. हो बाई मम्मी केलं का दीदीच्या पप्पाला आता रस्सा करते. रस्सा एकदम छोट्या पद्धतीने घरगुती मिरची पावडर लाल घालून तिखट होईल बरं. एकदा टाक ना. थोडंसं मिरची पावडर करून ठेवलेलं आहे मी, लाल तिखट घरच्या घरी. तरी तर नाही दे तिखट आहे तिखट. आता पाणी टाकून देते. अन्न चालत नाही असं झालं. मच्छी टाकून देते त्याच्यात. आली त्याला तरी त्याला मस्त 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ आणि मस्त मच्छी एकदम तयार. हर्षपासाठी तरी मस्त अशी फ्राय मच्छी झालेली आहे तयार. आणि त्याला मस्त होती चुलीवरती. आणि दीदीचा बड्डे असल्यामुळे दादू आहे ना काहीतरी तिच्याकडून लिहून घेतोय, कारण की दादूला द्यायचंय दीदीला उद्या गिफ्ट बड्डेचं. कशी झाली मग भाजी. तर पप्पाने सुरुवात बी केली. पप्पाला खूप भूक लागली होती. तर दीदीने आता तिच्या पप्पाला जेवण दिलं होतं वाढून, आणि एवढी भारी झाली होती ना भाजी. जे रस्सा करेला होता ना मच्छी रस्सा तोही दिला, खूप छान झाला. आणि त्यानंतर ते मच्छी फ्राय दिलेली आहे आणि एवढं भारी झालं म्हणत होतं ना ते एकच नंबर. तर चला मग तुम्ही पटकन माझ्या चॅनलला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्कीच करा आणि पटापट लगेच कमेंट्स करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.